मी सर्वप्रथम त्यांचे खूप खूप अभिनंदन व्यक्त करतो प्रतापरावांचे, की आमच्या सगळ्या 7 खासदारांमध्ये जे आहे हे 3 टाईम MLA असणारे, 4 टाईम खासदार असणारे पूर्व मंत्री देखील ते महाराष्ट्रामध्ये राहिलेले आहेत आणि त्यांना माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये संधी दिली. त्यांचे खूप खूप अभिनंदन, त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो की त्यांच्याकडून चांगलं काम जे आहे त्यांच्या मतदारसंघासाठी तर आहेच, महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी ते करू शकतील. मंत्रिपदासाठी तुमचंही नाव चर्चेत होतं, सर्व खासदारांचा तुम्हाला पाठिंबा देखील होता, 3 वेळा खासदार देखील निवडून आले, सगळं काबिल मेरिट जे आहे ते तुमच्याकडे होतं. असं असताना मुख्यमंत्र्यांनी प्रतापराव जाधव जे वरिष्ठ खासदार आहेत त्यांची निवड. बघा, कालही मी सांगितलं की आमची जी पार्टी आहे, पक्ष जो आहे हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, कार्यकर्त्यांच्या जीवावरती मोठा होणारा हा पक्ष आहे आणि सर्व कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन जाण्याचं काम माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब करतात. आणि मंत्री जर व्हायचं असतं तर 3 टर्म मी खासदार आहे, मी काय पहिली वेळ आमदार झालो आहे कोणाला घरी बसून आणि नंतर मग मंत्री केलं आहे, असं ते कंपॅरिझन होऊ शकत नाही. 3 टाईम खासदार आहे, 3 वेळ मोठ्या मताधिक्याने मी निवडून आलो. आमचे सगळे सहकारी आहे, सगळे कार्यकर्ते पदाधिकारी महाराष्ट्रातून दिवस रात्र फोन करत होते की तुम्ही जे आहे मंत्री व्हा. पण मला वाटतं आत्ता पक्षाला माझा मंत्री होण्यापेक्षा पक्ष कसा वाढेल, पक्ष बांधणी कशी अजून बळकट होईल, पक्षाला कसं जास्तीत जास्त वेळ देऊ शकेल, याच्यासाठी मला वाटतं पक्षाला माझी जास्त गरज आहे. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली गावागावापर्यंत जाऊन जे आहे हे पक्ष बांधणीसाठी जे आहे हे कसं मी काम करू शकेल, यासाठी मी माननीय मुख्यमंत्री महोदयांनाही मुख्य नेत्यांनाही सांगितलं की मला जे आहे हे तुम्ही थोडं फ्री ठेवा. पक्ष बांधणी जी आहे जर चांगली झाली तर येणाऱ्या विधानसभा निवडणूक ज्या आहेत याही चांगल्या आपल्या होतील, चांगलं यश त्याच्यामध्ये मिळालं पाहिजे. म्हणून पूर्ण दिवस रात्र जे आहे हे पक्षासाठी जे आहे हे काम करण्याचा निर्णय जो आहे तुम्ही इथे घेतला, त्याचा सन्मान माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी केला. आणि तुम्हाला माहिती आहे मुख्यमंत्री महोदय जे आहे हे पुत्रप्रेमामध्ये कधीच नव्हते. त्यांनी जे आहे हे कार्यकर्त्याला जे आहे हे नेहमी मोठं करण्याचं काम केलं. एक उदाहरण आपण अगोदर पाहिलेलं आहे, एक उदाहरण आता एक नवीन उदाहरण जे आहे हे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी या महाराष्ट्राला घडून दिलेलं आहे की कशा प्रकारे कार्यकर्त्याला मोठं करण्याचं काम जे आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आतापर्यंत केलेलं आहे. ते स्वतःला देखील कार्यकर्ता समजतात. म्हणून आज एक कार्यकर्त्याला जे आहे हे तळागाळातील कार्यकर्त्याला संधी दिलेली आहे, त्याला मोठं करण्याचं काम जे आहे हे शिंदेसाहेबांनी केलेलं आहे. याचं उदाहरण जे आहे हे मला वाटतं पूर्ण महाराष्ट्र जे आहे हे पाहिल. श्रीकांतजी, आतापर्यंत बघितलं तर भाजपतून 3 जणांना, 3 खासदारांना PMOतून फोन दिलेत, 3 मंत्री होते असं आतापर्यंत तरी दिसतंय. आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता शिवसेनेला आणखी एखादं मंत्रिपद मिळावं अशी काही अपेक्षा आहे का? बघा, आम्ही जेव्हा या NDAमध्ये आलो किंवा इतके वर्ष NDAमध्ये आहोत आणि आता निवडणुका लढवल्या, निवडणुकीनंतर आत्ता परवा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी पूर्णपणे सपोर्ट जो आहे हा शिवसेनेचा भारतीय जनता पार्टीबरोबर उभा केला. तेव्हा कुठलीच बार्गेनिंग किंवा तडजोड किंवा काय अपेक्षा घेऊन ते सपोर्ट केलेलं नाही आहे. बिनशर्त पाठिंबा जो आहे हा माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी जो आहे हा मोदीजींना दिलेला आहे. मोदीजी तिसऱ्यांदा जे आहे प्रधानमंत्री बनण्यासाठी जात आहेत, शपथ घेणार आहेत आणि याच्यामध्ये कुठलीच अपेक्षा समोर ठेवून बाबा एवढे मंत्रिपदं मिळाली पाहिजे, तेवढी मंत्रिपदं मिळाली पाहिजे. सरकार जे आहे हे NDAचं आलं पाहिजे, माननीय मोदीजी पुन्हा प्रधानमंत्री झाले पाहिजे, याच्यासाठी जे आहे हे आम्ही NDA बरोबर पूर्ण ताकदीनिशी जे आहे ते उभे आहोत. आणि येणाऱ्या काळामध्ये NDAच्या नेतृत्वाखाली, माननीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली राज्याच्या निवडणुका देखील कशा प्रकारे चांगल्या होतील त्याच्यासाठी पूर्ण मेहनत जी आहे ही करण्याचं काम आम्ही करू. तर येणाऱ्या काळामध्ये ज्या काही गोष्टी होतील त्या होतील. एकच फक्त मराठीत की CMOतून मेसेज आहे की राजा का बेटा राजा नहीं बनेगा, जो काबिल है वही राजा बनेगा. बघा, मला वाटतं मीच वाक्य ते म्हटलं आहे, माझंच वाक्य आहे ते, कोणा दुसऱ्याचं वाक्य नाही आहे. मला वाटतं एक मेसेज जो आहे हा कार्यकर्त्यांमध्ये पण गेला पाहिजे, महाराष्ट्रात देखील गेला पाहिजे की एक कार्यकर्ता जो आहे, शिंदेसाहेब रिक्षा चालवून त्यांनी परिवाराचा गाडा आखला आणि आज सर्वोच्च पदावरती, माननीय मुख्यमंत्री पदावरती जाऊन ते बसले, विराजमान झाले, नेतृत्व करतायत, महाराष्ट्राचं चांगलं काम करतायत.
त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला चांगलं यश देखील मिळालं. चांगला स्ट्राईक रेट जो आहे शिवसेनेचा महाराष्ट्रामध्ये राहिला. त्याचबरोबर शिवसेनेची जी कोर बँक होती, वोट बँक, त्याच्यामधून 19% 14.5% जे आहेत हे मतदारांनी शिवसेनेला पसंती दिली आणि बाकी जे आहे हे 4.5% तिथे राहिले. कारण की आयडिओलॉजीबरोबर आणि त्याचबरोबर बाळासाहेबांच्या विचारांबरोबर त्यांनी फारकत घेतली. येणाऱ्या काळामध्ये ती लोक ज्यांनी मतदान केले ते देखील जे आहे शिवसेनेला 100% मतदान करतील. आणि अशा या परिस्थितीमध्ये जे आहे हे आपला पक्ष कसा वाढेल याच्यावरती भर जो आहे माननीय मुख्यमंत्री मोदयांचा आहे. माझीही कशी अपेक्षा कधीच नव्हती की बाबा मला जे आहे मी 3 टाईम आता खासदार झालेलो आहे, मेरिटनुसार मला मंत्रिपद मिळालं पाहिजे. मला वाटतं बघा हे आमच्यावरती झालेले संस्कार आहेत. जे शिंदेसाहेब काम करतात, जे दिवस रात्र लोकांसाठी झटतात, लोकांमध्ये राहून काम करतात, तर मला देखील एक कार्यकर्ता म्हणून जे आहे पक्षाचा कार्यकर्ता म्हणून पक्षवाढीसाठी जे काय करता येईल ते करण्याचं काम करणार आहे. एक होतं की 18 खासदार आल्यानंतर, गेल्या वेळेस 18 खासदार आलेले तेव्हा एक मंत्रिपद मिळालं आणि वारंवार बघितलं तर एक इतिहास राहिलेला की अवजड उद्योग मंत्रिपद शिवसेनेच्या वाट्याला येतं. यावेळेस काय अपेक्षा आहे? मला माहिती नाही कुठला पोर्टफोलिओ वगैरे, ते आता काही दिवसानंतर जे आहे ते ठरेल. मी तुम्हाला पहिल्यापासून तेच सांगतोय की कुठलं मंत्रिमंडळाचं जे आहे ते बार्गेनिंग करून बाबा इतकेच मंत्रिमंडळ पाहिजे, अमुकच पाहिजे, तमुकच पाहिजे, या सगळ्या गोष्टीच्या परे जाऊन NDAचे सरकार जे आहे स्थापन झालेलं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.